मालेगावातील 3 वर्षीय मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरण। या प्रकरणी डोंगराळे प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी आता शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी केलेली आहे। त्यांच्याकडून या सगळ्याविषयी हळहळ ही व्यक्त होतीये। त्यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी विशाल मोरे यांनी। मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील 3 वर्षाची मुलीचा खून करण्यात आला निर्गुणपणे आणि तिच्यावर अत्याचार करण्यात आले आणि त्याचे जे पडसाद आहे आता संपूर्ण राज्यात उमटू लागले आहे। आज मालेगाव सुद्धा बंद पुकारलेले आहे आणि त्या पार्श्वभूमीवर विचार केला तर आज शिंदे गटाच्या ज्या प्रवक्त्या आहेत ज्योतिताई वाघमारे ह्या सुद्धा मालेगावात आलेल्या आहेत आणि त्या पीडित कुटुंबियांची सुद्धा भेट घेऊन त्यांना सांत्वनित करणार आहेत आणि त्यांच्या काय प्रतिक्रिया आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। ताई काय सांगा? बघा, ज्या बाळाचा खून झाला ना ती फक्त मालेगावची लेक नाहीये, ती महाराष्ट्राची लेक आहे। आज संपूर्ण महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी आहे आणि हृदयामध्ये वणवा पेटलाय की ज्या लांडग्यानं आमच्या त्या 3 वर्षाच्या मालेगावच्या बाळाचे लचके तोडले ना, त्या लांडग्याला ठेचून मारलं पाहिजे। ही भावना सगळ्यांची। दादा, मी आता त्या मुलीच्या आईला भेटायला जाते, मला शब्द सुचत नाही येतो। मी कुठल्या शब्दात त्या मुलीच्या आईचं सांत्वन करू, तुम्ही मला सांगा। फक्त महिला अत्याचाराचे जेवढे केसेस आहेत ना ते सगळे तुम्ही बोर्डावरती घ्या, फास्ट ट्रॅक वरती घ्या आणि सगळ्यांना फासावर लटकवा। विचार करा की जर एका छत्रपती शिवाजी महाराजांनी रांझाच्या पाटलाचे हातपाय तोडले, अबलेवरती अत्याचार केला म्हणून, त्यानंतर कधी कुठल्या महिलेवर अत्याचार झाला नाही। आपण ही न्यायदेवतेनं आदर्श घालून द्यावा आणि हे सगळे खटले महिला अत्याचारावरचे पेंडिंग न ठेवता फास्ट ट्रॅक वरती त्याची सुनावणी करावी अशी मी विनंती करते। संबंधितांना फाशीची शिक्षा द्यावी अशी सुद्धा मागणी त्यांनी यावेळी केली आहे। मी विशाल मोरे, लोकशाही न्यूज, मालेगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।